म्हणजे बायको अगदी. भांडते हा मला म्हणजे वाटतं खरं अखिल तर अखिल पुरुष जातीची समस्या असावी. नाही, थोडंसं असं होतं की बायकांना जास्त त्या एक्सप्रेसिव्ह असतात, जास्त बोलायला लागतं, त्याच्यामुळे त्या व्यक्त होतात की मला हे खटकतंय, मला हे आवडत नाहीये. पुरुष तेवढे व्यक्त होत नाही, बरोबर आहे. तर असे आता कसं असतं लग्नांमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स ज्या आमच्याकडे केसेस येतात त्यांच्यामध्ये खूप मोठे काही समस्या नसतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत असतात आणि त्याचंच काहीतरी मोठ्या भांडणात रूपांतर होत असतं. तर बऱ्याचदा आपण ज्या पद्धतीनं बोलतो ते आपण थोडंसं मॉडिफाय केलं, थोडं बदललं तर खूप गोष्टी बदलू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला जसे आता डीएम्स येतात की नवरा म्हणतो की ती भांडत असते. अरे पण ती भांडते तर टाळी एका हाताने तर वाजत नाही. तुम्ही जर शांत राहिलात, तुम्ही जर समजून घ्यायचा प्रयत्न केला की तिला नेमकं म्हणायचंय काय, ती 10 गोष्टी कदाचित बोलत असेल पण नेमकी दुखरी नस काय आहे किंवा नेमका तिला प्रॉब्लेम काय आहे, हे जर तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तुम्ही त्या अनुषंगाने प्रश्न विचारू शकता की मला दिसतंय की तू खूप रागावलेली आहेस. हे तुमचं ऑब्झर्वेशन आधी मांडायचं की तू रागावलेली दिसतीयस किंवा तुला काय तू अपसेट दिसतीयस, तर मी काय करू शकतो की जेणेकरून तुला बरं वाटेल किंवा तुला तुला नेमका कसला राग आलाय हे तुम्ही अशा प्रकारे विचारू शकता. ती चिडली म्हणून तुम्ही भडकलात तर मग त्याचा स्फोट होतो.